नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर विनया पाटील आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून. प्रेक्षक हो, स्त्री पुरुष समानता कायदा हा आपण बनवला, पण खऱ्या अर्थाने तो समानतेच्या न्यायाने वापरला गेला तो निसर्गाकडून. म्हणजे हे सांगण्यामागचा उद्देश हाच की एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर सर्वप्रथम स्त्रीकडे बघितले जाते आणि हे उघडपणे बोललेही जाते. पण पुरुषांना मात्र विचारण्याची वेळ येते, ती मात्र शेवटी. स्त्री पुरुष समानता कायदा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा खरंच आपण त्या अर्थाने विचार करतो का? स्त्रीचे आरोग्य जसे जपले पाहिजे तसे पुरुषांचेही आरोग्य जपले पाहिजे. मग त्यांच्या समस्याही या सगळ्यांमध्ये किंवा सगळ्यांतर्फे जनजागृती होऊन उघडपणे बोलण्याची गरज आहे. म्हणूनच आजचा आपण कार्यक्रम निवडला आहे आणि तो म्हणजे शुक्राणू जंतूंची विकृती आणि संयुक्त उपचार पद्धती. नक्कीच हे शुक्राणू जंतू आपण म्हणण्यापेक्षा शुक्राणूंचे जे विकार असतात ते का घडतात, त्याच्या मागे कारणं काय आहेत आणि संयुक्त उपचार पद्धती काय उपचार देते, या सगळ्यांवर आज आपण उहापोह करणार आहोत. म्हणूनच आज आपण आमंत्रित केले आपल्या सर्वांच्या सुपरिचयाचे प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिकेअर वेलनेस क्लिनिकचे संस्थापक आहेत. मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्यांनी MBBS MD गोल्ड मेडलिस्ट केलेले आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये त्यांनी आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, रेकी, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, सम्मोहन चिकित्सा आणि संगीतोपचार याचाही उपयोग करतात. महाराष्ट्रात सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून यावर समस्या जनजागृती करून योग्य उपचारही डॉक्टरांनी आपल्यासमोर आणण्याचा मानही डॉक्टरांकडे जातो. नुकत्याच त्यांनी वंध्यत्व आणि संयुक्त उपचार पुस्तक प्रकाशित केले आहे. इंटरनॅशनल आयुर्वेदा काँग्रेस नेदरलँड 2015 मध्ये डॉक्टरांना त्यांच्या आयुर्वेद आणि संयुक्त उपचारातील कामानिमित्त गौरवण्यात आले होते. वंध्यत्व या विषयावर केलेल्या संशोधनपर पेपर वाचनही डॉक्टरांनी तेथे केले होते. याशिवाय वंध्यत्व याविषयी राष्ट्रीय परिषद पुणे येथे आयोजित केली होती. येथे विविध तज्ज्ञ डॉक्टरांनीही सहभाग घेतला होता. डॉक्टरांकडून आपल्याला नक्कीच खूप प्रश्न घ्यायचे असतील, पण त्यासाठी तुमच्याही मनात उत्तरं घ्यायची असेल आणि डॉक्टरांची उत्तरं घेण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर, ते चटकन लिहून घ्या. 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर असे 24908050 24988050. कार्यक्रम सुरू करण्याआधी आपल्या सर्वांना एक नम्र विनंती. आजचा आपला जो कार्यक्रमाचा विषय आहे त्या विषयाला अनुसरूनच आपण प्रश्न विचारावा. प्रश्न विचारताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत थेट पोहोचेल. याशिवाय आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे डॉक्टर आहेत डॉक्टर अनिल पाटील यांचा पत्ता, फोन नंबर आणि वेबसाईट आपण आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ब्रेकनंतर दाखवणार आहोत. त्यावेळी आपण तो फोटो काढून घ्यावा अथवा कृपया लिहून घ्यावा. मुळात शुक्राणू जंतूंचे विकार काय असतात हे जाणण्याआधी शुक्राणूंची रचना कशी असते. प्रथम आपण हा विषय का निवडला त्याबद्दल बोलूया. कारण तू पहिल्यांदाच बोलली स्त्री पुरुष समानता, पण तुला खूप आनंद वाटेल हे ऐकून की वेदिकेअर मध्ये आलेलं प्रत्येक वंध्यत्व असलेलं जे जोडपं असतं तेव्हा प्रथम नेहमी मी पुरुषाची तपासणी करून घेतो आणि त्याच्यानंतर स्त्रीकडे वळतो. तर हे आमचं एक तत्व आहे की प्रथम आपण ते पाहावं. म्हणजे नेहमीच आपला जो ठपका लागतो बायकांवर, आणि खास करून म्हणजे बऱ्याच वेळा आपण पुरुष त्याच्याकडे कानाडोळा करतात की बाबा आपल्याकडे आपल्यात काय दोषच नाही. कारण पुरुष त्या मानाने स्त्रियांपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याला काही दोष निघाला तर अरे बापरे आपल्याला म्हणजे समाजात काय म्हणतील, त्या मानाने स्त्रिया लवकर ते ऍक्सेप्ट करतात किंवा माझ्यात दोष आहे तर आपण त्याचं निवारण केलं पाहिजे. पण पुरुष त्या मानाने ते ऍक्सेप्ट करत नाही. त्यांना असं वाटतं की काहीतरी दोष आहे, म्हणजे माझ्यात काही मर्दानगीची कमी आहे किंवा पुरुषत्वाची कमी आहे किंवा नपुंसकत्व आहे की काय, किंवा ते मी ओपन केलं तर मला लोक काय म्हणतील, असं सगळं त्यांच्या मनात. हे जे काही गैरसमज आहेत की शुक्राणूचे विकार हे सामान्य जसे इतर रोग होतात तसाच एक रोग आहे, हा समजून त्यांनी जर ऍक्सेप्ट केलं तर लवकरात लवकर त्याच्यावर ट्रीटमेंट करतील आणि लवकर बरे पण होतील. आणि म्हणून मुद्दामून हा विषय वेगळा विषय म्हणून मी आपण निवडला. कारण त्यांना शुक्राणू म्हणजे काय, शुक्राणूंचा अर्थ काय, मग नेमकं वीर्य म्हणजे काय असतं, सिमेन रिपोर्ट म्हणजे काय असतो, वीर्य तपासणी होते म्हणजे काय, ह्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलूया आज. त्यामुळे त्यांच्या मनातल्या ज्या काही शंका असतील त्या दूर होतील आणि त्यांना खरंच ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. तर तू जो प्रश्न विचारलास की शुक्राणू म्हणजे काय, शुक्राणू म्हणजे
असं आहे की प्रथम आपण पाहूया की लग्न झाल्यानंतर जेव्हा स्त्री पुरुष संबंध येतात तेव्हा त्यांना मूल होतं. आता ते मूल कसं होतं? स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळ येते आणि त्यांना परमेश्वरांनी एक 400-500 अंडी दिलेली असतात संपूर्ण आयुष्यामध्ये. दर महिन्याला एक अंड त्यातलं मोठं होतं, परिपक्व होतं, फुटून बाहेर येतं. संबंध आला तर फलन होतं आणि संबंध नाही आला तर पाळी येते. बरोबर. पण पुरुषांच्या बाबतीत तसं नाही. ह्यांचं जसं कसं की 12व्या ते 16व्या दिवसामध्येच कधीतरी महिन्याच्या ते एक अंड बाहेर येतं आणि त्याच वेळी जर संबंध आला तर फलन होऊ शकतं. पुरुषाचं तसं ठेवलेलं नाहीये. पुरुषाला तिन्ही त्रिकाळ त्याचं स्पर्म प्रोडक्शन चालू असतं. म्हणजे जे काही शुक्रजंतूची निर्मिती आहे ही वृषणांमध्ये सतत चालू असते आणि कधीही पुरुषांनी म्हणजे एका वेळी तो अनेक स्त्रियांना शी संबंध ठेवले तर सगळ्या प्रेग्नंट होऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारे ती त्याची रचना परमेश्वराने बनवलेली की त्याला कंटिन्युअसली शुक्राणूचं प्रोडक्शन रोजच्या रोज होत असतं आणि त्यांनी संबंध ठेवले आणि त्यावेळी जर ते अंड बाहेर आलं असेल तर ती स्त्री प्रेग्नंट होऊ शकते. तर हा भाग महत्वाचा समजून घ्यायला पाहिजे स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत. तर वीर्य जे संभोग संपताना जेव्हा वीर्य बाहेर पडतं आणि ते वीर्य जे आत जातं त्याचं नेमकं काय असतं? त्याच्यामध्ये शुक्राणू असतात. आता शुक्राणू काय आहे? शुक्राणू आता मला एक स्लाइड दाखवावीशी वाटते. म्हणजे ते दुसरी एक साधी पेशी असते तशीच पेशी असते पण ही पेशी विशिष्ट पेशी आहे. ती दिसते कशी ती वेगळी बघ. तर त्याच्यामध्ये बघ त्याच्यावर त्या शीर आहे, मध्यभाग आहे आणि शेपूट आहे. तर शीर त्याला वरती तो अॅक्रोसोम नावाचा प्रकार आहे. त्याच्यात आतमध्ये जसं सर्व पेशींमध्ये केंद्रक असतं तसं तिथे केंद्रक आहे, सेंट्रिओल आहे, मायटोकॉन्ड्रिया ह्याच्यामध्ये म्हणजे ऊर्जा उत्पन्न त्याच्यामध्ये होते. त्यामुळे आणि ही जी काही विशिष्ट रचना आहे ही ह्याच्यासाठी बनली आहे की त्यांना वीर्य जेव्हा आत योनी मार्गात टाकलं जातं संभोग समय त्याच्यानंतर त्या शुक्रजंतूला जसं काय एखाद्या माणसाला मैलोनमैल प्रवास करायला सांगितला तर कसं होईल तेवढा त्यांना प्रवास आत करावा लागतो. अरे बापरे. म्हणजे ते जे काही अंड आहे स्त्रीबीज आहे ते स्त्रीबीज फॅलोपियन ट्यूब मध्ये किंवा गर्भाशय नलिकेमध्ये त्या शुक्रजंतूची वाट पाहत बसलेला असतं आणि तो जो काही प्रवास आहे तो एखाद्या माणसाला जवळजवळ मैलोनमैल केल्यासारखा तो काही सेंटीमीटरचाच प्रवास आहे. पण आताही तो शुक्रजंतू इतका छोटा असतो की त्याला तिथपर्यंत जायचं असतं. म्हणून त्या ऊर्जेची आवश्यकता असते आणि म्हणून त्याला शेपूट असा वळवळ वळवळ करत तो असा पळत 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 तिथपर्यंत जातो. डॉक्टर तुम्ही एवढं छान माहिती सांगतायत की अगदी शुक्र जंतू हे कसे असतात किंवा शुक्राणू कसे असतात हे कळतंय आपल्याला. पण आपल्याला एक फोन आलेला आहे, बराच वेळ थांबलेले आहेत. किशोरी पाटील बोलतायत आपल्याशी जळगावहून. नमस्कार किशोरीजी. हॅलो. हॅलो नमस्कार. हा बोला. माझा प्रश्न असा होता सर की आमच्या लग्नाला 6 वर्ष होऊन सुद्धा अजून मूलबाळ काहीच नाही आणि बायोप्सी करून सुद्धा माझ्या मिस्टरांच्या ह्याच्यात शुक्राणूची संख्या फारच म्हणजे नाहीच निघाली. मग त्याच्यासाठी उपाय काय? हरकत नाही. बायोप्सी करून झाली आहे तर बायोप्सीचा रिपोर्ट तुमच्याकडे असेलच ना? हो. हा म्हणजे आतमध्ये शुक्रजंतू होते का की अजिबातच नव्हते आतमध्ये शुक्रजंतू बायोप्सी केली तेव्हा? अजिबातच नाही. बर ठीक, हरकत नाही, फोन ठेवून द्या. काय सांगा? आता असं आहे की त्यांनी सांगितलं की अझूस्पर्मिया नावाचा रोग आहे की शुक्राणू जवळजवळ नाहीच किंवा नाहीच आहेत असं म्हणायला हरकत, असं त्यांचं म्हणणं आहे. तर बायोप्सीचा रिपोर्ट, बायोप्सी याचा अर्थ असा असतो की वृषणांची एक छोटासा बारीकसा तुकडा ऑपरेशनने आपण करतो आणि सूक्ष्मदर्शकाखाली बघतो की बाहेर जो शुक्रजंतू येत नाहीयेत हा एक भाग झाला, पण खरोखर वृषणांमध्ये शुक्रजंतू आहेत की नाही ते आपल्याला डायरेक्टली समजतं. तर त्यांचं म्हणणं आहे की शुक्रजंतू नाही. आता शुक्रजंतू नाहीयेत हे खूप ढोबळ गोष्ट झाली. बायोप्सीच्या रिपोर्टमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी समजू शकतात की कुठल्या स्टेजपर्यंत शुक्राणू निर्मिती होत आहे. आता मी दाखवणारच आहे की तुम्हाला की शुक्राणू निर्मिती कशी होते आणि तर ती खरोखर
अजिबातच होत नाहीये की ज्या जेनेटिक सेल्स, ज्या स्टेम सेल्स ज्याच्यातून शुक्राणू निर्माण होतात वेगवेगळ्या स्टेजेसमधनं जाऊन, तर त्या तरी आहेत की नाही, जर्म सेल्स ज्याला म्हणतात, तर त्या तिथे आहेत की नाही, का त्या पण नाही आहेत, का फक्त बाकीच्याच सेल्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बायोप्सीचा नीट स्टडी केल्यानंतर समजेल. आणि त्यानुसार मग त्याला आपल्याला संयुक्त उपचार पद्धतीने म्हणजे वेगवेगळे जे आपले ट्रीटमेंट आहेत, वृक्ष औषधे किंवा उत्तरबस्ती, ॲक्युपंक्चर, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. ही ट्रीटमेंट आपण देऊन पाहू शकतो की ते होईल की नाही. तर त्यांनी बायोप्सीचा रिपोर्ट जरूर दाखवावा. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काय ट्रीटमेंट द्यायची, कशी द्यायची ते आपण त्यांना सांगू शकतो. नक्कीच. म्हणजे ही निर्मिती कुठे होते सर, हे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगणारच आहात, पण आपल्याला एक फोन आलेला आहे, घेऊया आपण. काय म्हणतात? प्रसाद पाटील बोलतायत आपल्याशी रायगडहून. नमस्कार प्रसादजी. हॅलो. हा, नमस्कार हॅलो, मॅडम. बोला. 8 वर्ष झालं एक मुलगी आहे. आता ह्या वर्षी आम्ही प्रयत्न करतोय. बर. तुम्ही टीव्हीचा आवाज जरा कमी करा आणि सलग विचारा प्रश्न. हा, प्रयत्न करतोय, परंतु 6 महिने वर्ष झालं काय राहतच नाहीये. हो, पण मग तुम्ही इन्व्हेस्टिगेशन काय केली आहेत का? नाही, कुठल्याही पद्धतीचं म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट केलेली नाही. हा, म्हणजे तर असं आहे की अशा वेळी ठीक आहे, तुम्ही ठेवून द्या फोन. अशा वेळी सेकंडरी इन्फर्टिलिटी असं आपण म्हणतो, म्हणजे एकदा एक मुलगी त्यांना आहे, याचा अर्थ असा आहे की फर्टिलिटी तर होती. तर आता आपण त्यांना बघायला लागेल की ही फर्टिलिटी त्यांना का डिमिनिश झाली किंवा का कमी झाली, त्यांची जी जनन क्षमता आहे. तर आपल्याला त्यांचा, पुरुषाचा आपल्याला वीर्याचा रिपोर्ट काढायला लागेल. पुन्हा स्त्रीचं फलन म्हणजे प्रजनन क्षमता व्यवस्थित आहे की नाही, स्त्री बीज निर्मिती होते की नाही, ह्या सर्व गोष्टी पाहून घ्यायला लागतील. आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला दोष समजेल आणि दोष समजल्यानंतर सहज त्यांच्यावर उपचार करता येईल. आणि असं आहे की ज्यांना एकदा मूल झालंय त्यांना परत होण्याची शक्यता खूपच जास्त आहे. त्यामुळे अजिबात निराश न होता त्यांनी संयुक्त उपचार पद्धती करावी आणि त्यांना जरूर पुन्हा एकदा संतती प्राप्ती होईल. तुम्हाला एक विशेष माहिती देणार आहे वजन कमी करण्यासाठी. आपण त्यासाठी बरेच प्रयत्न करत असतो, पण एक छोटीशी टिप्स अशी की आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की एकदा घेतलेला घास हा 32 वेळा चावावा. त्याच्या मागे कारण असं आहे की आपल्या ब्रेनला सिग्नल हा 20 मिनिटांनी जातो. त्यामुळे तुम्ही जर 32 वेळा अन्न चावून चावून खाल्लं तर तुमच्या पोटात अन्नही कमी जाईल आणि विशेष म्हणजे काही कष्ट न करता तुमचं वजनही कमी होईल. डॉक्टर, आपण अशी ही माहिती देतच असतो, पण तुमच्याकडून आम्हाला विशेष माहिती जाणून घ्यायची आहे की मुळात ही शुक्राणू जंतूंची निर्मिती कशी होते. हां, तर एक थोडीशी छोटीशी स्लाइड आहे, त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की वृषण ह्याचा छेद घेतला तर वृषणाच्या आतमध्ये असतं काय. वृषण किंवा टेस्टिकल्स ज्याला आपण म्हणतो, तर त्यात दाखवलंय बघा की वृषणाचा छेद दाखवलाय, त्याचं बाहेरचा आउटर कव्हरिंग दाखवलंय, त्याच्यानंतर आतमधले विभाजक दाखवले, वृषण जालिका सेमिनिफेरस ट्युब्युल्स ज्याला म्हणतात की ज्याच्यात शुक्रजंतूची निर्मिती होते आणि निर्मिती झाल्यानंतर ते हळूहळू एपिडिडायमिस किंवा शुक्राशय शिरेत येतात, त्याच्यातून शुक्र वाहिनीमध्ये किंवा वास डिफरन्समध्ये येतात आणि त्याच्यातून मग ते मूत्रमार्गातून बाहेर पडतात, संभोगसमयी वीर्य बाहेर पडतं. तर ह्याच्यामध्ये शुक्रजंतू वृषणामध्ये निर्माण होतात. तर त्याचे काही स्टेजेस असतात. मग असे मी म्हटलं की आपण जरी छेद घेतला तर आपल्याला डायरेक्ट शुक्राणू मिळतील असं नाही. आपल्याला पहिलं जी स्टेज आहे ती स्पर्मॅटोगोनिया, दुसरी स्टेज आहे स्पर्मॅटोसाइट, तिसरी स्टेज आहे स्पर्मॅटिड्स आणि त्यानंतर चौथी स्टेज आहे शुक्राणू. म्हणजे स्टेम सेल पासून शुक्राणू पर्यंत जवळजवळ 74 दिवस लागतात ते होण्यासाठी. आणि तरी रोज निर्मिती होत असते, निर्मिती चालूच असते, म्हणजे अविरतपणे निर्मिती चालू असते असं ते सांग. दुसरं एक स्लाइड दाखवले की ज्याच्यामध्ये आणखीन काही म्हणजे कसं पेशींचं मायटोसिस आणि मिओसिस किंवा सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन होतं आणि ज्याच्यातून मेल गॅमेट म्हणून आपण शुक्राणू ज्याला म्हणतो की ते कसे तयार होतात. तर त्याच्याबद्दल ही स्लाइड दाखवली आहे. त्याच्यामध्ये पण थोडेसे डिटेल सांगितलं की स्पर्मॅटोगोनियम स्टेम सेल असते, मग स्पर्मॅटोगोनियम तयार होते, मग प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार होते, मग सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार होते, मग स्पर्मॅटिड तयार होतात आणि शेवटी
शेवटी शुक्राणू किंवा स्पर्म्स तयार होतात. ह्या वेगवेगळ्या स्टेजेस मला असं वाटतं त्या स्लाइडमध्ये कोपऱ्यात जे काय दाखवलंय त्यात तुम्हाला दिसतंय की त्या स्लाइड म्हणजे त्यात पेशी दिसतात की ज्याच्यातून फायनली तो स्पर्म निर्माण होतो आणि तो जननक्षम असतो. म्हणजे तो स्पर्म संभोगसमयी जर टाकला गेला तो कार्य करू शकतो. नक्कीच सर. ही पुढची स्लाइड घेण्याआधी आपल्याला एक फोन आलेला आहे, घेऊया तो आपण आधी. कुशल बोलतायत आपल्याशी जळगावहून. नमस्कार कुशलजी. हॅलो. हा बोला. हॅलो डॉक्टर सर. हा बोला. आपला प्रश्न सलग विचारा. हा, शुक्राणूंची संख्या कमी जास्त होऊ शकते का? आणि एक्स आणि वाय जे शुक्राणू असतात तर त्यांच्यात कमी जास्त एक्स किंवा वाय असं होऊ शकतात, आणि वाय शुक्राणू वाढवण्यासाठी कोणती मेडिसिन घ्यावी बा, आणि त्याच्यासाठी आहार कोणता घ्यावा योग्य? पहिली गोष्ट, पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की शुक्राणूंची संख्या कमी जास्त होऊ शकते आणि नॉर्मल माणसाच्या बाबतीत पण तुम्ही जर रोज संबंध ठेवत असाल तर तुमचा शुक्राणूंची संख्या कमी होते. आणि समजा आणि आपण सुद्धा जेव्हा स्पर्म रिपोर्ट काढायला सांगतो तेव्हा आपण 4 ते 8 दिवस ब्रह्मचर्य पाळायला सांगतो. आणि ते ब्रह्मचर्य पाळणं आवश्यक असतं. तेव्हाच आपल्याला साधारण कळतं की किती संख्या आहे शुक्राणूंची. तर त्याबद्दल आपण बोलतोच की किती असायला पाहिजे, पण ती अगदी नॉर्मल माणसाच्या बाबतीत सुद्धा थंडीमध्ये शुक्राणूंची संख्या जास्त असते. कारण वृषण ही आपल्या बाहेर लटकत असतात, म्हणजे स्क्रोटममध्ये ही जी पिशवी असते वृषणांची ती शरीराच्या बाहेर असतं. का तर त्याचं जे टेम्परेचर असते ते साधारण 1-2 डिग्री खालीच असतं. तर ते खाली राहावं टेम्परेचर आणि शुक्राणू जास्त प्रमाणात निर्माण व्हावेत म्हणूनच आपलं स्क्रोटल बॅग किंवा पिशवी, वृषणांची जी पिशवी असते ही शरीराच्या बाहेर असते. पण स्त्रियांबद्दल तसं नाहीये. त्यांचे जे जननेंद्रिय असतात ते अंतर्गत असतात आणि स्त्रीबीज पोटाच्या आत निर्माण होतं. स्त्री बीजांड आतमध्ये, बीजकोश आतमध्ये असतो, तेच पुरुषाचा बीजकोश हा बाहेर असतो. ह्याचं कारण तेच आहे. त्यामुळे थंडीमध्ये साधारण तुम्हाला असं जाणवतं की एकूणच जास्त प्रमाणात शुक्राणू निर्माण होतात. तेच उन्हाळ्याच्या दिवसात नॉर्मल माणसाच्या बाबतीत सुद्धा कमी प्रमाणात शुक्राणू निर्माण होतात. आणि दुसरं, आहार, शुक्राणू एकूण वाढावे म्हणून आहार काय करावं त्याबद्दल आपण बोलणारच आहोत पुढे. पण एकूणच पौष्टिक प्रथिनयुक्त आहार, मधुर आहार हा शुक्राणू वाढवण्यासाठी उपयोगी पडतो. आणि एक्स आणि वाय हे इक्वली निर्माण होतात. वाय निर्माण करणं वगैरे हा आणि हा तुमचा गैरसमज आहे, काढून टाका. आणि प्लीज कशाला तुम्हाला वाय पाहिजे? नक्कीच. हा, आपल्याला मुलगी झाली त्याच्यात खूप आनंद माना, पुत्राच्या मागे जाऊ नका. मुलीच सांभाळ करतात शेवटी. तुमचं सांभाळ सुद्धा मुलीच करणार आहेत तुमच्या, तेव्हा तुम्ही अजिबात त्याच्या मागे जाऊ नका. आणि मी अजिबात त्याचा निषेध करतो. हा ग्रह आहे, हा नंतर त्यांचा गैरसमज होईल. नक्कीच, तेच म्हणतो. डॉक्टर, तुम्ही इतके छान सांगतायत आम्हाला की म्हणजे आमचं जनजागृती होते की नक्की अपत्य प्राप्ती मागे तुमची ही इच्छा असते किंवा तुमची जी योग्य आपण विचारशैली असते ती सुद्धा असणं गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही आम्हाला सांगत होता की शुक्राणूंचे विकार काय काय असतात, तर तेही सांगा. हा, तर आपण आज हा महत्वाचा सर्वात विषय आपण घेतलेला आहे. तर ह्यात जसा हा प्रश्न विचारला गेला की शुक्राणू कमी असणे, आणि एकूणच जी काही शक्ती आहे शुक्राणू निर्माण करण्याची ही सर्व पुरुषांमध्ये समान नसते. जसं काही स्त्रियांना परमेश्वर कमी प्रमाणात अंडी देतो, त्यांची पाळी लवकर जाते आणि काही स्त्रियांची पाळी 50 वर्ष 52 वर्ष चालू असते, त्यांना जास्त प्रमाणात स्त्रीबीज निर्माण झालेली असते. तसंच काही पुरुषांमध्ये शुक्राणू अल्पता असते, म्हणजे ऑलिगोस्पर्मिया ज्याला म्हणतात. काही पुरुषांमध्ये शुक्राणू असतात पण त्यांची गतिशीलता कमी असते, म्हणजे ते फास्ट धावू नाही शकत. तिसरं असतात की शुक्राणू आहेत पण ते विकृत आहेत. चौथं आहे शुक्राणू अजिबातच नाही. तर ह्याच्या काही स्लाइड्स आपल्याकडे आहेत. सामान्य शुक्राणू हे भरपूर प्रमाणात साधारण असतात. एक 20 मिलियन पर ml एवढं मिनिमम असायला पाहिजे, एवढं मिनिमम असायला पाहिजे असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर विकृत शुक्राणू किंवा टेराटोझूस्पर्मिया ज्याला म्हणतात की पहा तुम्ही, एक
प्राकृत शुक्राणू कसा दिसतो आणि विकृत म्हणजे त्याचं डोकं मोठंच आहे किंवा डोकं छोटंच आहे किंवा 2 डोकी आहे, 2 शेपट्या आहेत, मधलं धडच मोठं आहे, कारण विकृत आहे. हा काय उपयोगाला येत नाही आपल्याला. किंवा ह्यानी समजा गर्भधारणा झाली सुद्धा तर तो विकृत गर्भ निर्माण होण्याची शक्यता असते. तर त्याला आपण टेराटोझूस्पर्मिया असं म्हणतो, ॲबनॉर्मल स्पर्म. चौथा ॲस्थेनोस्पर्मिया किंवा त्याला जसं मी म्हटलं की गतिशीलता कमी आहे. आणि लास्ट म्हणजे आझोस्पर्मिया म्हणजे अजिबातच स्पर्म तयारच होत नाहीत. तर ही 4 महत्वाची गोष्टी सांगाव्याशा वाटतात. तर ह्याच्याबद्दल पण काही माहिती ह्या स्लाइडमध्ये दिलेली आहे. हे शुक्राणूंचे सर विकार कशामुळे होतात हे नक्कीच आपण जाणून घेऊयाच. पण आता एक आपल्याला फोन आलेला आहे, बोलतायत ते आपल्याशी सुनीता गावंडे बोलतायत नाशिकहून. नमस्कार सुनीताजी. नमस्कार. हा बोला. हॅलो. हा बोला. नमस्कार सर. हा मी नीता गावंडे बोलते नाशिकवरनं. बर. तर मला 2012 मध्ये प्रेग्नेन्सी राहिली होती. बर. तर त्यानंतर आता 3 वर्षात सलग 3 वर्षाच्या नंतर गॅपानंतर राहिलं, पण 2.5 महिन्यातच हे झालेलं. बर. अबॉर्शन झालं. मग ते लवकर राहावं म्हणून काय करावं? बर. प्रथम पाहावं लागेल की तुम्हाला जे अबॉर्शन झालं त्याचं कारण काय. तर ह्याला विविध कारण असू शकतात. टॉर्च इन्फेक्शन हे एक कारण त्यांना असू शकतं. तर टॉर्च टेस्ट करून आपल्याला पाहावं लागेल की त्याचा काही संसर्ग तर त्यांना झालेला नाहीये किंवा काय कारणामुळे त्यांना अबॉर्शन झालं. ह्याचं थोडंसं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर पुन्हा आपण वीर्य तपासणी पण करून घेऊ मिस्टरांची की गर्भधारणा झाली तर क्वालिटी ऑफ स्पर्म्स. आता आपण क्वालिटी बद्दल बोलतोय की टेराटोझूस्पर्मिया जसं ॲबनॉर्मल स्पर्म्स असू शकतात. तर ॲबनॉर्मल स्पर्म्स असतील तरी देखील गर्भ विकृत होऊ शकतो आणि तो वाढत नाही किंवा पडून जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स केल्यानंतर आपल्याला समजेल की नेमकं कशामुळे त्यांना हे गर्भ राहिला पण तो अबॉर्शन झाला. तर अशा वेळी सांगायची आनंदाची बातमी अशी की तुम्हाला जर आधी मूल आहे तर जवळजवळ 90% 100% शक्यता आहे की तुम्हाला पुन्हा मूल होईल. फक्त आपण त्याचं कारण शोधून काढू आणि आपण संयुक्तोपचार पद्धती देऊ आणि नक्की तुम्हाला पुन्हा मूल होऊ शकतं. नक्कीच. सर आपल्या पुढच्या स्लाइड जे आहेत जे तुम्ही आम्हाला डिटेल्स सांगणार होता की हे आजार कशामुळे होतात. तर आता ही जी विकृतीबद्दल आपण बोलतोय तर ही स्लाइड ऑलिगोस्पर्मिया ज्याला आपण कॉमनली आपण म्हणतो की जेव्हा शुक्राणूंची संख्या आहे ती 20 दशलक्षांवरून कमी असते. आता तुम्ही म्हणाल की एका स्त्री बीजांडाला फलित करण्यासाठी एकच स्पर्मची गरज असते. मात्र असं का, तर मला त्याच्यावरून एक शेर आठवला. वर तो नवरा म्हणजे पुरुष स्त्रीला म्हणतो कि मोहब्बत है इतनी आपसे हुजूर कि देखो कितने आशिक पैदा कर दिया हमने आपके लिए. तर इतके शुक्राणू पुरुष निर्माण करतो की काहीही करून फलन झालं पाहिजे आणि गर्भधारणा झाली पाहिजे. म्हणजे जवळजवळ तरी देखील का, तर मी जसं मगाशी सांगितलं की एखाद्या पुरुषाला मैलोन मैल धावायला सांगितलं तर किती जण मॅरेथॉन धावू शकतात. मॅरेथॉन अशी 45 किलोमीटरची मॅरेथॉन असते. तर आपण सांगितलं की हे हजारो पुरुष घेतात भाग, पार्टिसिपेट करतात. एकच त्यातला मॅरेथॉन मध्ये सगळ्यात पुढे जातो. म्हणजे ते कसं असतं शुक्रजंतूचा पळा पळा कोण पुढे पळेल तशी गंमत असते. म्हणजे ते आतमध्ये जरी गेले तरी पण मॅरेथॉन वाले आज 1-2 किलोमीटर धावून काही जण पाणी मागायला लागतात, त्यांना त्रास व्हायला लागतो. अर्ध मॅरेथॉन काही लोक करून जातात, त्याच्यानंतर त्यांना छाती फुटेस्तोवर दम लागतो, मग तिथेच बसतात. असं करून करून शेवटी खूपच कमी लोक उरतात की जे मॅरेथॉन पार पाडतात. तसंच आहे, त्यातला विजेता एक असतो, त्यातला एकच विजेता होतो आणि मॅरेथॉन जिंकतो. तसंच आहे हे शुक्रजंतू. जरी अनंत शुक्रजंतू आतमध्ये टाकले तरी पण अर्ध्यापेक्षा जास्त ते मरून जातात. मग ते वर पोचेपर्यंत त्यांच्या दम संपलेला असतो, त्यामुळे ते पुढे जात नाही. आणि पुढे गेले तर तो शेवटी एकच कोणतरी असा सक्सेसफुल होतो आणि फलन होतं. आणि म्हणून इतक्या प्रमाणात
शुक्रजंतू निर्मिती होते, की नाहीतर ते तिथपर्यंत जाणं शक्य नाही. आणि कमी प्रमाणात असतील तर ते जाणार नाही तिथपर्यंत. नक्कीच. ही सर तुम्ही मॅरेथॉनचं उदाहरण दिलं ते खूप छान दिलं, त्यामुळे एवढं कळेल की आपली कार्यक्षमता वाढवली पाहिजे. आपल्याला एक फोन आलाय सर, फोन घेऊया. शिवकुमार बोलतायत आपल्याशी ठाणे इथून. नमस्कार शिवकुमारजी. हॅलो मॅडम नमस्कार. मॅडम मी भिवंडीवर बोलतोय. हॅलो मॅडम. सर नमस्कार. हा मी ऐकतोय. तुम्ही ते टीव्हीचा आवाज कमी करा, सलग प्रश्न विचारा. सर माझं वय आता 29 आहे. तर मला नाईट कॉल दर 2 दिवसांनी वगैरे होतात. आता लग्न पुढच्या वर्षी करायचं आहे, तर त्याच्यामध्ये काय पुढच्या भविष्यकाळामध्ये काय त्रास होणार आहे ना? बर ठीक आहे. दर 2 दिवसांनी होतोय का? हो दर 2 दिवसांनी सर. हा मग ठीक आहे, ठेवून द्या फोन. जसं मगाशी मी तुम्हाला संरचना दाखवली की वृषणांपासून वीर्य निर्मिती होते, अर्थात त्यांचं वय 29 आहे. खरं ह्या वयामध्ये इतक्या जास्त प्रमाणात नाईटफॉल होणं किंवा नॉक्टर्नल एमिशन होणं हे काही खूप चांगलं नाहीये. मग ह्याच्यासाठी ज्या नसा वेगवेगळ्या दाखवल्या, तर त्याचा टोन वाढवण्यासाठी, त्याची शक्ती आणि टोन वाढवण्यासाठी काही आयुर्वेदिक औषध आहे. तर त्याचा जर त्या औषधांचा त्यांनी वापर केला तर त्या नसा थोड्याशा स्ट्रॉंग होतील. ताठर तर नाही, ते म्हणाले नॉक्टर्नल एमिशन म्हणजे रात्रीच्या वेळी, याला स्वप्नदोष म्हणतात मराठीमध्ये. म्हणजे स्वप्नामध्ये आपण काहीतरी असं पाहतो, संभोग विषयक स्वप्न पडतं आणि आपोआप वीर्यस्खलन होतं. पण हे दर 2 दिवसांनी होत असेल तर ते चांगलं नाहीये. हे कधीतरी 8-15 दिवसातनं, त्यांच्या वयाला तर मग 15-20 दिवसातनं, महिन्यातनं समजा हस्तमैथुन करत नसतील तर जर होत असेल तर आपण म्हणू शकतो की वीर्य खूप जास्त प्रमाणात निर्माण होतं आणि मग त्याच्यामुळे तो सिग्नल मेंदूला जातो आणि आपोआपच ते वीर्य बाहेर टाकलं जातं. म्हणजे तसं स्वप्न पाहिलं जातं एखादं रात्रीच्या वेळी आणि त्या वीर्य आपोआप बाहेर पडतं. पण हे नॉर्मल आहे प्रोसेस. पण खूप दिवसांनी होत असेल तर, जर ही पुन्हा होत असेल 2-2 दिवसांनी, तर ती चांगली नाही. त्यासाठी त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. जसं मी सांगितलं की वृक्ष औषधांची गरज आहे, त्या नसांचा टोन वाढवणाऱ्या औषधांची गरज आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच त्यांना फायदा होईल. म्हणजे काम होतील त्या नसा. जरा ओव्हर सेन्सिटिव्ह आहेत त्या, कळलं की नाही? तर ते ओव्हर सेन्सिटिव्हिटी त्यांची कमी झाल्यावर त्यांचा हा स्वप्नदोष नाहीसा होईल आणि मग त्यांना तसा त्रास काही होणार नाही. नक्कीच. तुमच्या सगळ्यांसाठी विशेष अशी माहिती म्हणजे की आता उन्हाळा आला आहे आणि त्या उन्हाळ्यात आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होतो, मग काय कराल? तर त्यावेळी चिंचेचा कोळ तुम्ही तयार घरात करून ठेवू शकता, अथवा चिंचेचं एखादं बोटूक किंवा गूळ आणि पाणी हे जर तुम्ही घेतलं तर उन्हाळ्याचा त्रास हा कमी होऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही खूप छान माहिती देतात. आम्हाला पटकन जाणून घ्यायचंय की नक्की ह्या आजारांमध्ये होतं काय? आता शुक्राणू निर्मिती आपण पाहिली, त्याची विकृती पाहिली. आता हे कशामुळे होतं, त्याच्याबद्दल बरीच कारणं आहेत. त्यापैकी आपण काही कारणं आता मी स्लाइड दाखवतो, त्या स्लाइड मध्ये पहा की पहिले एंडोक्राइन डिसऑर्डर्स. शेवटी हार्मोन्स किंवा संप्रेरक म्हणजे जी हायपोथॅलमस म्हणजे मेंदूचा जो भाग आहे, त्याच्यानंतर ग्रंथींची राणी पीयूषिका ग्रंथी आणि खाली वृषण, ह्याचं जे डायरेक्ट ऍक्सिस आहे, ह्याच्यात कुठेही विकृती निर्माण झाली तरी पण शुक्रजंतू निर्माण होत नाहीत व्यवस्थित. म्हणजे हायपोथॅलमस मध्ये विकृती असेल, पीयूषिका ग्रंथीचं काही ट्युमर असेल किंवा मग वृषणांची विकृती असेल, ऍड्रिनालिन ग्रंथी त्याचाही परिणाम, जर त्याच्यामध्ये काही अधिवृक्क ग्रंथी ज्याला म्हणतात ऍड्रिनल ग्लँड, त्याचाही परिणाम होऊ शकतो. प्रोलॅक्टिन निर्माण करणाऱ्या जे काही आपलं स्त्रियांमध्ये जे दुग्ध निर्मिती होते ज्या हार्मोनमुळे, तो हार्मोन पुरुषांमध्ये पण थोड्या प्रमाणात असतो. तो जर वाढला तरी देखील प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. आता जेनेटिक डिसऑर्डर्स तुम्हाला माहिती आहे, कोणीतरी मगाशी बोलत होतं एक्स आणि वाय बद्दल, वाय विषय. तर त्यात कसं आहे की पुरुष हा XY असतो, म्हणजे XY असतो आणि स्त्री ही XX असते. तर XY ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाला, म्हणजे XXY असेल किंवा X0 असेल आणि अशा प्रकारे म्हणजे गुणसूत्राची रचना असेल तर मग शुक्राणू निर्मिती व्यवस्थित होणार नाही. नक्कीच. आपल्याला सर एक फोन आलेला आहे, फोन घेऊया. प्रिया बोलतायत आपल्याशी वसईहून. नमस्कार प्रियाजी. हॅलो.
नमस्ते मॅडम. मी प्रिया डिब्रिटो. मला डॉक्टरांना विचारायचं होतं की माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघं जण, म्हणजे माझं वय सध्या 35 आहे आणि मिस्टरांचं 41 आहे. तर आमचे टेस्ट वगैरे सगळ्या झाल्या, रिपोर्ट सगळे ओके आहेत दोघांचे. डॉक्टर बोलले काही प्रॉब्लेम नाहीये. पण म्हणजे मी जेव्हा पुण्याला दाखवले मिस्टरांचे रिपोर्ट, तर त्यांनी सांगितलं थोडं शुक्राणूंचे थोडं वीक आहे. आणि मला इथल्या डॉक्टरांनी सांगितलं की माझं स्त्री बीज जास्त फुलत नाहीये. तर म्हणजे काय आता काय करावं लागेल, कारण का आता आम्ही म्हणजे ऑलरेडी वय एवढं झालेलं आहे आणि असं वाटतं एखादं मूल लवकर होतं. प्लीज यासाठी सल्ला हवा होता. हा, बरं, ठीक आहे. मला असं वाटतं तुमचा जो विकार आहे दोन्ही ते काय फार त्रासदायक असे नाही आहेत विकार किंवा त्यामुळे थोडी जरी आपण स्टिम्युलंट काही औषध, याला सब फर्टिलिटी म्हणतात, म्हणजे इनफर्टिलिटी नाही. इनफर्टिलिटी म्हणजे अजिबातच जनन क्षमता नसणं. पण ह्यांची कशी की जनन क्षमता काही कारणामुळे थोडी कमी आहे. तर आपण त्यांचे जे काही स्त्रीबीज वाढत नाही किंवा फुटत नाही त्यालाही औषध देऊ शकतो, ते लगेच चालू होईल ती बीज निर्मिती. आणि शुक्राणू जर कमी असतील तर सहजतेने आपल्या ट्रीटमेंटने, उत्तर बस्तीच्या ट्रीटमेंटने शुक्राणू वाढू शकतात. त्यांना अजिबात निराश होऊ नये, संयुक्त उपचार पद्धती करावी, जरूर त्यांना संतती होईल. नक्कीच याच्यामध्ये संयुक्त उपचार पद्धतीचं मोठं यश आहे की ज्यांना कोणाला मूल होत नसेल ते नक्कीच तुमच्याकडून सर उपाय करू शकतात. सर तुम्ही आता इतक्यात आम्हाला कारणं सांगितली, या व्यतिरिक्तही अजून कुठली कारणं आहेत? कधी कधी काय होतं, लहानपणी ज्या आपल्या वृषणं असतात, जी स्क्रोटल सॅकमध्ये किंवा वृषणांच्या पिशवीमध्ये असायला पाहिजेत, तर ते काय होतं, लहानपणी गर्भाशयातच ती वृषणं वरतीच राहतात, खालती ती डिसेंड होत नाही आणि तिथे येत नाहीत. आणि ही कधी कधी वर्षानुवर्ष कळत सुद्धा नाही की आतमध्ये वृषणं आहेत, कारण का एवढं कोण प्रत्येक जण काय चाचपून तिथे बघत नाही की तिथे वृषण आलंय की नाही आलं. मग कधी कधी खूप उशिरा कळतं. मग उशिरा कळल्यावर काय होतं, ते जे काय वृषण असतं ते आतमध्ये ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये किंवा पोटात राहिल्यामुळे त्याच्यावर उच्च तापमानाचा परिणाम होतो आणि ते काम करणं बंद होऊन जातं. मग त्याच्यानंतर ऑपरेशन करून ते आपल्याला एक तर खाली आणावं लागतं. जर काम करत असेल तर ठीक आहे, पण ते काम करणं बंद केलं असेल तर त्याचा काय उपयोग नसतो. तर ते एक अनडिसेंडेड टेस्टिस असं आपण म्हणतो त्याला. तर तो एक मोठा विकार असू शकतो की ज्याच्यामुळे असं होतं. त्याच्यानंतर खूप कॉमन गालगुंड नावाचा विकार आहे. लहानपणी गालगुंड झाले असतील तर मम्स ऑर्कायटिस, म्हणजे त्या गालगुंडामुळे वृषणांना सूज येते आणि वृषणांमध्ये शुक्राणू निर्मिती थांबून जाते किंवा एकदम कमी होऊन जाते. दुसरं टायफॉइड ऑर्कायटिस, म्हणजे विषमज्वर झाल्यानंतर देखील सूज येऊ शकते वृषणांना आणि मग वृषण काम करणं बंद करतात. टेस्टिक्युलर ॲट्रॉफी म्हणजे टेस्टिस डेव्हलप होत नाही, सुकून जातात किंवा लहानच राहतात, साईज वाढत नाही, हायपोगोनाडिझम असं त्याला म्हणतात. त्याच्यानंतर आणखीन एक सर्वात महत्वाची गोष्ट जी खूप कॉमन आहे आजकाल, त्याला व्हेरिकोसिली असं म्हणतात. तर व्हेरिकोसिली म्हणजे काय, तर जसं आपल्याला पाईल्स होतं किंवा मूळव्याध होतं, त्यात होतं काय नेमकं की जी काही शिरांची जाळी असते आपल्या एनल ओपनिंगच्या इथे, गुदद्वाराच्या इकडे, ती शिरांची जाळी त्याला सूज येते. मग कॉन्स्टिपेशन झाल्यानंतर तिकडनं रक्त पडतं किंवा फुटतात. तशीच शिरांची जाळी इथे वृषणामध्ये निर्माण होते आणि त्याच्यामुळे होतं काय, त्याला सूज आल्यामुळे तिकडचं टेम्परेचर वाढतं आणि तापमान वाढलं की आपोआप लगेचच शुक्राणू निर्मितीवर परिणाम होतो. आणि अशा वेळी डॉक्टर्स त्याला ऑपरेशनचा सल्ला देतात. पण मी पाहिलंय की संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ॲक्युपंक्चर आणि काही विशिष्ट प्रकारच्या बस्ती आणि आपण जर केल्या तर ऑपरेशनची गरज राहत नाही आणि शुक्राणू निर्मिती पुन्हा एकदा व्यवस्थित चालू होऊ शकते. नक्कीच ही बस्ती कुठली आहे आणि ते कुठली उपचार पद्धती आहे ज्याच्यामुळे एवढा उपयोग होऊ शकतो, नक्कीच ते बघूया. पण आपल्याला एक फोन आलेला आहे सर, तो घेऊया. सुप्रिया बोलतायत आपल्याशी पुण्याहून. नमस्कार सुप्रियाजी. हॅलो. हा बोला. नमस्कार मॅडम. हा हॅलो. हा बोला. सर माझ्या मिस्टरांचा स्पर्म रिपोर्ट काढलाय. हॅलो. माझ्या मिस्टरांचा स्पर्म रिपोर्ट काढलाय 3 वेळा.
हो, पण बोला, count आपला down, प्रश्न सलग zero विचारा. आलाय. 0 आला. Hello. काउंट 0 आलाय ना तर अजून. डॉक्टरांनी सांगितले की मिस्टरांपासून तुम्हाला गर्भ राहू शकत नाही, तर हरकत मला नाही, दुसरा तुम्ही काही ठेवून द्या. option आहे का? ठेवून द्या. अशा वेळी जेव्हा अझूस्पर्मियाचा केस येते आपल्याकडे, तेव्हा आपण बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतात की खरोखर वृषणांमध्ये शुक्राणू निर्मिती होते की नाहीये, का ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया. म्हणजे कधी कधी काय होतं, काही पुरुषांमध्ये वास डिफरन्स किंवा शुक्रवाहिनी जन्मजात नसते. अच्छा. मग त्यामुळे वृषणामध्ये शुक्रजंतू असतात पण ते बाहेर पडू शकत नाही. किंवा एपिडिडायमल सिस्ट किंवा तिथे सूज असते, जे मगाशी मी रचना दाखवली, त्यात शुक्रवाहिनीला सूज असण्याची शक्यता असते, तिथे सिस्ट असण्याची शक्यता असते. तर ह्याच्यामुळे देखील शुक्राणू बाहेर पडू शकत नाही. तर आपल्याला ते स्क्रोटल सोनोग्राफी करून आपल्याला कळतं की काय नेमका प्रॉब्लेम आहे. जर तसं नसेल तर आपण साधारण एक 6 महिने संयुक्त उपचार पद्धती, उत्तर बस्ती, ॲक्युपंक्चर वगैरे करतो आणि पाहतो की शुक्राणू निर्मिती होते का. नाहीतर आपण मग बायोप्सी करून पाहू शकतो की शुक्राणू निर्मिती आतमध्ये अजिबातच होत नाहीये, म्हणजे जर्म सेल अजिबात प्रेझेंट आहेत की नाही आहेत. तर ती बायोप्सी केल्यानंतर आपल्याला कळत. तर ह्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आपल्याला कळेल की एक्झॅक्टली कारण काय आहे, कुठचं कारण आहे. आणि त्यानंतर आपण उत्तर बस्ती, अंतर्गत बस्ती, ॲक्युपंक्चर, वृक्ष औषधी ह्याचं आपण जर ट्रीटमेंट केली तर बऱ्याच लोकांना, जर आतमध्ये जर्म सेल्स असतील तर बऱ्याच लोकांना फायदा होऊन अझूस्पर्मिया पण मध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो. ऑलिगोस्पर्मियामध्ये तर जवळजवळ 80-90% आपल्या इथे संयुक्त उपचार पद्धतीचं रिझल्ट मिळतात. पण अझूस्पर्मिया इतका सोपा रोग नाहीये. तर त्याच्यामुळे होतो, पण काही जणांना त्याचा फायदा पटकन होतो, काही जणांना खूप दिवस, महिने ट्रीटमेंट घ्यावी लागते. नक्कीच. तर तेवढा त्यांनी जर धीर धरला तर त्यांना फायदा होईल. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही इतकी छान माहिती सांगतात, आम्हाला अजूनही जाणून घ्यायचं की अजून कुठली कारणं आहेत. हा, तर तीच पुढची ती स्लाइड होती, जरा परत एकदा आपण दाखवूया. अतिशय जास्त उष्णता असेल आजूबाजूला, म्हणजे आपण बॉयलर वगैरेच्या ठिकाणी काम करत असतो किंवा कारखान्यात, बेकरीज मध्ये काम करत असतो, तर अशा ठिकाणी मग किंवा रासायनिक पदार्थांची संपर्क असेल, विषारी रासायनिक द्रव्यांची, तरी स्पर्म काउंट कमी होतो. काही औषधं आपण घेत असू, जसं स्टिरॉइड्स घेत असू, कळलं की नाही, किंवा अँटी अँड्रोजेन्स औषधं घेत असू, मलेरियाची अँटी मलेरियल औषधं जास्त प्रमाणात आपल्याला घ्यावी लागली तरी देखील स्पर्म काउंट कमी होतो. त्यानंतर जसं मी सांगितलं मग, अशी विविध प्रकारचे जंतू संसर्ग आहेत, हॉर्मोन मधला असून तर वीर्य नलिकेतील दोष, औद्योगिक रसायने, मद्यपान आणि धूम्रपान, खूप जास्त प्रमाणात जर मद्यपान करत असो तरी देखील वीर्य निर्मितीवर परिणाम होतो. मानसिक ताणतणाव, आजकाल असं म्हणतात की या सर्व गोष्टींमुळे एकूणच पुरुषांचा मधील वीर्यांचं प्रमाण कमी व्हायला लागलंय. हो, म्हणजे कधी कधी तर असं वैज्ञानिक घाबरतात की संपूर्ण पुरुष जात एक्सटिंक्ट होते की काय काही शेकडं वर्ष. इतकी वाईट, कारण एकतर खूप सेन्सिटिव्ह आहे हे वीर्य निर्मिती, आणि जर असेच मानसिक ताणतणाव, प्रदूषण हे सगळं असंच होत राहिलं तर मग तसा त्रास होऊ शकतो त्याला. ह्यापैकी मग टेस्टिक्युलर टॉर्शन नावाची एक गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये ज्या नलिका असतात त्या पिळवटल्या जातात काही कारणामुळे, त्यामुळे देखील वीर्य, आणि खूप पेनफुल आहे ती गोष्ट. किंवा वीर्यवाहिनीला आलेली सूज, मग अशी जसं मी सांगितलं, अगदी काही पुरुषांमध्ये म्हणजे वीर्यवाहिनी किंवा टेस्टीज बनलेल्याच नसतात किंवा खूप बारीक असतात, हायपोगोनाडिझम म्हणतात, तर त्याच्यामुळे देखील वीर्य निर्मिती होत नाही. तर अशी बरीच कारणं आपण सांगू शकतो की ज्याच्यामुळे व्हेरिकोसिलीबद्दल मी तुला बोललोच आता. तर ही सर्व कारणं एकूण पाहता आपल्याला दिसतं की वीर्य निर्मिती ही खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्याला अनंत कारणामुळे त्याच्यावर परिणाम, म्हणजे असं म्हटलं जातं की पुरुषांना टेन्शन येत नाही, तर तसं नाहीये, खूप टेन्शन येतं पण ते दाखवलं जात नाही. नाही, टेन्शन हल्ली स्ट्रेसमुळे तर वीर्य निर्मिती कमी व्हायला लागलेलीच आहे. तर तो एक मोठा भाग आहे. नक्कीच. सर, संयुक्त उपचार पद्धतीमध्ये तुम्ही इतक्यात म्हणाला उत्तर बस्ती आणि ॲक्युपंक्चर दिले जाते, तर त्याविषयी सांगा.
ॲक्युपंक्चर म्हणजे ज्यात आपण सुया काही खास अशा बिंदूंवर सुया टोचतो की ज्याच्यामुळे हॉर्मोन्सची निर्मिती व्यवस्थित प्रमाणात व्हायला लागते. कारण वीर्य निर्मिती हॉर्मोन्सवर अवलंबून आहे. हॉर्मोन्सचं प्रमाण, टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर वीर्य निर्मिती चांगल्या प्रकारे, अँड्रोजनची निर्मिती चांगल्या प्रमाणात होते. तर ॲक्युपंक्चरने हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध केलेलं आहे चायनामध्ये की वीर्य निर्मिती आपण ॲक्युपंक्चरने वाढवू शकतो. तर हा एक भाग फार महत्वाचा आहे. दुसरा भाग काही योगासन आहेत, जशी अश्विनी मुद्रा आहे, शलभासन आहे, भुजंगासन. तज्ञांकडनं ही जर आसनं शिकून घेतली तर आपल्याला कळेल की नेमकं काय काय करतात त्याच्यावरती. तिसरं औषध आहेत, अश्वगंधा, शतावरी, कोकिलाक्ष, कपिकच्छू, जातीफळ, सफेद मुसळी, ही सगळी औषधं वृक्ष औषधी आहेत. ह्या औषधांमुळे शिलाजीत, गव्हांकूर ह्या सर्वांमुळे वीर्य निर्मिती जास्त प्रमाणात होते. त्याच्यानंतर आहारामध्ये प्रथिनयुक्त आहार म्हणजे मधुर, दुग्धजन्य पदार्थ, उडीद, ह्याचा फायदा खूप जास्त प्रमाणात आपल्याला होऊ शकतो. नक्कीच. डॉक्टर आपल्याला खरंच सांगतात की नक्की कुठला आहार घ्यावा, कुठल्या गोष्टी करू नये हेही आपल्याला डॉक्टरांना विचारायचं. आता तुर्तास एक सर फोन आलेला आहे, फोन घेऊया आपण. सुरेश बोलतायत नाशिकहून. नमस्कार सुरेशजी. हॅलो. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे. हा विचारा, सलग विचारा. हा सर, माझा असा प्रश्न आहे की माझ्या सिमेंटमध्ये स्टॅफिलोकोकस बॅक्टेरिया येतो. हॅलो. हा कळलं मला. हा, तर स्टॅफिलोकोकस बॅक्टेरिया येतो सिमेंटमध्ये, तर त्याच्यावर अँटीबायोटिक चालू आहे, तर त्याला इन्फर्टिलिटीचा काही परिणाम होतो का? आणि दुसरं असं की त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार आहेत का? ठीक आहे, फोन ठेवून द्या. चांगलं केलं त्यांनी, एक छान प्रश्न विचारला. आपलं बोलणं राहून गेलं होतं पायोस्पर्मिया. आपण जंतू संसर्ग बोललो, पण हा एक वेगळा म्हणजे स्पस फॉर्मिंग बॅक्टेरिया इन सिमेन. वीर्यामध्ये अशा प्रकारचे जीवाणू असतात की ज्याच्यामुळे पू सारखं वीर्य तयार होतं, ज्यात पस सेल्स दिसतात. तर ह्याच्यामध्ये अँटीबायोटिक दिला तेवढ्या पुरता परिणाम होतो आणि पुन्हा ते निर्माण होतात, संसर्ग रिपीटेडली होत असेल तर अशा वेळी काही आयुर्वेदिक प्रतिजैविके आपण जर त्यांना दिली आणि काही 3 ते 6 महिने कंटिन्युअस जर त्यांनी घेतली तर हा संपूर्ण नायनाट होऊ शकतो पस सेलचा आणि पूर्णपणे ते बरे होऊन जातील, हे त्यांना सांगावंसं वाटतं. नक्कीच. सर, उत्तर बस्तीविषयी तुम्ही सांगणार होता ते. उत्तर बस्ती हा अत्यंत असा अझोस्पर्मिया किंवा ऑलिगोस्पर्मियाच्या किंवा शुक्राणू विकारांसाठी अत्यंत उपयुक्त असं ट्रीटमेंट आहे, फक्त आयुर्वेदामध्ये असते. तर ह्यात नलिकेच्या साह्याने, एक रबरी नळीच्या साह्याने ती आतमध्ये मूत्रमार्गातून आतपर्यंत मूत्राशयापर्यंत टाकली जाते आणि इंजेक्शननी काही घृत आणि तेल, औषधी तेल आपण आतमध्ये सोडतो. ते आतमध्ये सोडल्यामुळे त्या पूर्ण मार्गातून ते गेल्यामुळे आतमध्ये ऍब्सॉर्ब होतात आणि ऍब्सॉर्ब होऊन एकूणच त्या वृषणामध्ये शुक्राणू निर्मितीवर त्याचा परिणाम होतो आणि किंवा शुक्राणूंच्या गतिशीलतेवर त्याचा परिणाम होतो. एकूणच विकृत शुक्राणू असतील तर त्याच्यावर देखील चांगला परिणाम होतो. त्यामुळे उत्तर बस्तीमुळे बऱ्याच वेळा आपण शुक्रजंतूंचे हे जे विकार आहेत हे पूर्णपणे बरे पण करू शकतो. तर ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. डॉक्टरांचे फोन नंबर पटकन तुम्हाला लिहून घ्यायचे असेल तर लिहून घ्या किंवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्या. वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक दूरध्वनी क्रमांक आहेत नाशिक 9373710323, औरंगाबाद 7506660613, नागपूर 9673055553, पुणे सातारा रोड 8390896244, पुणे कर्वे रोड 9822926898. वेबसाईट आहे www.vedicure.com. आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे, त्यासाठी हा पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे hellodoctor@gmail.com. फेसबुक आहे facebook.com/ddsahyadri.in आणि यूट्यूब आहे youtube.com/user/ddsahyadri. इथे तुम्ही आमचे सर्व प्रोग्राम बघू शकता.
डॉक्टर आपल्याकडे वेळ कमी आहे आणि खूप प्रश्न आहेत बाकी. सर असे मनात थोडे प्रश्न येतात की आजकाल लॅपटॉप मांडीवर ठेवून ते बघण्याची पद्धत मुलांमध्ये किंवा मोठ्या व्यक्तींमध्येही झालेली आहे, तर याच्यामुळे सुद्धा काही परिणाम होतात का? कुठल्याही रेडिएशनमुळे तुम्हाला स्पर्म काउंटवर परिणाम जाणवणारच. अच्छा. त्यामुळे मोबाईल तुम्ही जवळ ठेवलात आणि लॅपटॉप जरी जवळ ठेवलात तुमच्या वृषणांजवळ तर नक्की स्पर्म काउंट अफेक्ट होणार. अच्छा, तो मोबाईल म्हणजे खिशात ठेवला तरी सुद्धा तरी पण प्रॉब्लेम होणार. त्यामुळे मोबाईल नेहमी लांबच ठेवायचा. नक्कीच. सर बाकी असं आहे की टाईट जीन्स किंवा टाईट कपडे घालण्यामुळे परिणाम होतो का? परिणाम होणार, कारण त्याच्यामुळे जर प्रेशर आलं वृषणांवर तर शुक्र निर्मितीवर त्याचा परिणाम होतो. म्हणून मी पुरुषांना सांगतो की रात्री लुंगी घालून मोकळं ढाकळं झोपत जा. म्हणजे योग्य ते स्वीकारलं पाहिजे. हां. नक्कीच. दुसरं असं सर, बाईकवर प्रवास करणं किंवा सायकलिंग करणं हे वाढलेलं आहे, तर याला काही लिमिट किंवा आपण म्हणू शकतो, काय सांगाल तुम्ही? आता प्रेशर जेव्हा त्याच्यावर येईल किंवा बाईकवर जर उष्णता त्याला जाणवणार तर थोडासा परिणाम तर होणारच. त्याला काही आपण ड्रायव्हर्सना अगदी खूप कॉमन आहे, म्हणजे एसटी ड्रायव्हर आणि बस ड्रायव्हर किंवा एकूणच सगळ्या ड्रायव्हर कम्युनिटीमध्ये स्पर्म काउंट कमी असण्याची शक्यता खूप जास्त आहे. नक्कीच. सर तुम्ही या विषयामध्ये खूप रिसर्च केले, फार पहिल्यापासून तुम्ही या विषयांवर आम्हाला उत्तरं दिलेली आहेत, लोकांपर्यंत ज्यांचे उपचार पोहोचवलेले आहेत. आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगाल? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आहार. शुक्रजंतू निर्मिती जर चांगली पाहिजे असेल तर आहार तुमचा पौष्टिक पाहिजे, प्रथिन मधुर आहार पाहिजे. तिखट तेलकट जास्त जळजळीत असं खाऊ नये. तर विहार म्हणजे रोजच्या रोज सूर्यनमस्कार, काही योगासनं करायला पाहिजेत. आणि मानसिक ताणतणाव जर अवॉइड केलं तर बऱ्याच प्रमाणात शुक्र निर्मिती व्यवस्थित होईल. आणि शुक्र निर्मिती जरी कमी होत असेल तर घाबरण्याचं काही कारण नाही. उत्तरवस्ती आणि वृक्ष जी काही औषधी आपल्या आयुर्वेदात आहेत किंवा ॲक्युपंक्चर आहे, ह्याने शुक्र निर्मिती निश्चितच चांगल्या प्रमाणात वाढू शकते आणि घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. प्रेक्षकांनो, एक असंच आठवतंय की आचार्यांना, चाणक्य आचार्यांना एक प्रश्न विचारला होता, तो असा म्हणजे की या जगात शाश्वत असं काय आहे? तर त्यावर चाणक्यांनी उत्तर असं दिलं होतं की शाश्वत असं काहीच नाही, बदल हा शाश्वत आहे. तसंच आजचा जो आपला विषय आहे त्या विषयावर नेहमीच रिसर्च करून डॉक्टरांनी आपल्यामध्ये किंवा आपल्या जे प्रश्न आहेत प्रेक्षकांचे त्याच्यावर नेहमीच योग्य उत्तर दिलेले आहे, योग्य उपचार दिलेले आहे. हा बदल स्वीकारण्याची गरज आहे. डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि हा खूप क्लिष्ट विषय होता, तो आम्हाला छानपैकी समजावून सांगितला. त्याबद्दल दूरदर्शन आणि सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.